आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील सामूहिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। 24 ऑगस्ट रोजी भूम येथील एका अल्पवयीन 16 वर्षीय आदिवासी समाजातील मुलीवर भूम येथील 5 नराधमांनी सामूहिक अत्याचार केला। त्यांपैकी 4 आरोपींना पोलिसांनी पॉस्को अॅट्रॉसिटीच्या तसेच विविध कलमान्वये अटक केली असून त्यातील एक आरोपी फरार आहे। त्या आरोपीला तातडीने अटक करू अशी माहिती पोलिसांनी दिली असून पीडित मुलीवर धाराशिव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महाराष्ट्रामध्ये अशा घटनांचा क्रम चालू आहे, त्यामुळे जिल्हा आणि अख्खं शहर हादरलं आहे। अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। या प्रकरणातील पुढील तपास भूम DYSP गौरीप्रसाद हिरेमड करीत आहेत। धाराशिव ब्युरो चीफ विशाल काळे। भूम पोलीस स्टेशन येथे दिनांक 24/8/2024 रोजी दुपारी 2:30 ते 3:30 वाजेच्या दरम्यान एका अल्पवयीन आदिवासी समाजाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला तिची आई आणि आले होते इथं भाऊ वगैरे। लगेच इथले भूम पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मेडिकल तपासणीसाठी इथं भूमच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलं। त्यानंतर मग तिथून त्यांना रेफर करण्यात आलं धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात। या दरम्यान थोडंसं चौकशी केल्यानंतर मुलीने 5 लोकांची नावं सांगितली होती की यांनी असं त्यांनी अत्याचार केला आहे वगैरे अशी नावं तिने सांगितली होती। त्याप्रमाणे कालच तिने जे 5 नावं सांगितली होती संशयित इसमांची, त्यापैकी 4 लोकांना मी कालच ताब्यात घेतलेले आहे। त्याप्रमाणे त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे, अजून चौकशी चालू आहे। त्यापैकी 2घांना रात्रीच आम्ही अटक केलेला आहे, अजून 2घांना आपण आता अटक केलेला आहे। या 4घांना आता माननीय न्यायालयात मी पुढील पोलीस कस्टडीसाठी वगैरे हजर करणार आहे। प्राथमिक तपास टप्प्यात आहे। अजून पीडित मुलीची फिर्याद रात्री दाखल झालेली आहे। त्या संदर्भात भूम पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 180/2024 कलम 70/2 180/2024 109 115/2 352 351/2 54 157/2 3/5 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये कलम आहेत आणि कलम 4, 6, 8 आणि पोक्सो अंतर्गत हे 3 कलम आहेत। त्यानंतर आरोपी जे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत 4 चौकशीसाठी काल आहे असे समजल्याने मुलीची जाती ST म्हणजे आदिवासी समाजाची मुलगी आहे असे समजल्याने आपण सदर गुन्ह्यास अॅट्रॉसिटीचा सुद्धा कलम लावलेला आहे। 3(1) RS आणि 3(1) W 3(2) PS अशा प्रकारे गुन्हा दाखल झालेला आहे। तपास मी करतोय, वरिष्ठच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे। आज न्यायालयात जारी आरोपींना मी हजर करणार आहे। जो अजून एक आरोपी आहे, मुलीने जे FIR मध्ये नावं दिलेत 5 आरोपींचे, त्यापैकी एक आरोपीचा शोध आम्ही घेतोय। त्याचे आम्ही लवकरात लवकर अटक करण्याचे आम्ही प्रयत्न चालू आहेत। धन्यवाद। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।